मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले होते। गेल्या 5 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं आणि त्यांच्या उपोषणाची दखल घेत आज राज्य सरकारच्या वतीनं तिची दखल घेण्यात आली। भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंकेंच्या भेटीनंतर जरांगेंनी उपोषण स्थगित केलंय। जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 4 मागण्या सरकारनं मान्य केल्यात। आपण हे आंदोलन आता स्थगित करतो, बंद करत नाही। हे आंदोलन आपण स्थगित करतोय। हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा। तुम्हाला इथं ते सभामंडप करायचं। आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही। आता समोरासमोरच लढायची तयारी ठेवायची। आता यांचं तर जे आक्षेप आलेत, हरकती आल्या, त्याची त्यांना काहीतरी बघायचे, वाचायला मध्ये निवडणुकीच्या काळात टाईम मिळाला नव्हता, त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत। तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्या आत करतोच म्हणलेत। बरोबर करणार? ओके। म्हणजे ते विधान जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो मी, तुम्हाला काय करायचं? पण मुंबईत व्यवहाराला जाताना असं तसं नाही जायचं बरं का। निवेद वापस नाही, मीच येत नाही आता, जाऊन तिकडे मी बी का करलो आता, वापस नाही यायचं। दगा फटका करणार नाहीत असं वाटतं। फडणवीस साहेबांना मी एकच शब्दाचं उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये। 8 मागण्या दिल्यात, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहेत की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो। तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का, एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही।